ಶ್ರೀ ಅಪ್ಪನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ವಿದ್ಯಾಮಂದಿರ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಕನಗಲಾದ 1988ನೆಯ ಬ್ಯಾಚದ 10th ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗಳು ಇಂದು ಗೆಟ್ ಟುಗೆದರ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಂಗಣ್ ಹೋಟೆಲ್ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಭವ್ಯವಾಗಿ ಮತ್ತು ಸುಂದರವಾಗಿ ಮತ್ತು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಈ ಗೆಟ್ ಟುಗೆದರ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದರು. ಗುರುಗಳಾದಂಥ NB ನಾಗೂರ್ ಸರ್, RS ಹಿರೇಮಠ್ ಸರ್, ಮಹಾರುದ್ರ ಭಾಗಣ್ಣವ್ರ ಸರ್, ದೇಸಾಯಿ ಸರ್, ಅದೇ ರೀತಿ ದಡಂ ಮೇಡಮ್ ಆಗಮಿಸಿದ್ದರು. ಗುರು ವಂದನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದೊಂದಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಅನುಭವವನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡರು. ಬಹಳ ವರ್ಷಗಳಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿದ್ದಕ್ಕೆ ಆನಂದ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯಿತು. ಎಲ್ಲರಿಗೆ ಸ್ನೇಹ ಭೋಜನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. तेज प्रभू न्यूज कनगला. गजानन चव्हाण सारखे रिस्ट्रिक्शन म्हणजे यायचं म्हणजे यायचं असं करून त्यांना सगळ्यांना सगळेजण आलात. खूप आनंद वाटला, खूप म्हणजे खूप. आणि मी माझी ओळख करून देते. माझं नाव कनगला. आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे. आयुष्य एक थोडं आहे, सोडवाल तेवढा थोडा आहे. समजते नेहमी काय आणि वेगळं एक्सपिरियन्स आयुष्यात येऊन माणसं मिळवावी, एकमेकांची सुखदुःखे एकमेकाला कळवावी. सुखदुःख म्हटले सुख असलं तर सांगतो आणि दुःख खूप सोपं असतं. जगायला गेलं तर दुःखातही सुख असतं. चालायला गेलं तर निघालेही फुलं होतात. तोंड देता आलं तर संकटही क्षुल्लक होतं. वाटायला गेलं तर अश्रूतही समाधान असते. ಬ್ಯಾಚಿನ ಅಂದಿನ ಮಕ್ಕಳೇ ಇಂದಿನ ಪ್ರಜೆಗಳೇ, ಅಂದಿನ ಮಕ್ಕಳೇ ಇಂದಿನ ಪ್ರಜೆಗಳೇ. ಇದು ಒಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ. ಅಂದರೆ ಆ ಗಾದಿ ಮಾತಿಗೆ ಮಹತ್ವ ಕೊಡೋದು ಇವತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಜೆಗಳಾಗಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಇಲ್ಲಿ ಅದಾವು. ಇಲ್ಲಿ ನಾ ಇದ್ದಾಗ ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡೋವಾಗ ಅವಾಗ ನೀವು ಏನಿದ್ರಿ, ಆಟ ಆಡೋದು ಇದ್ರಿ. ಹೊಳ್ಳಿ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಬಂದಾಗ ನಾವೇನು ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ ಇದ್ದೀವಿ ಇದ್ರಲ್ಲ. ಯಾವ ಮಕ್ಕಳು ಬಂದು ನಾವು ಸರ್ ನಮ್ಮ ಸರ್ದ ಅಂತ ಕರ್ಕೊಂಡ್ಬರ್ತಾರೆ ಅವರು. ಹುಡುಗರು ನಮ್ಮ ಸರ್ ಅಂತ ಅಗದಿ ಪಾಲಕರು ಇಟ್ಟು ಚಂದ ಬರ್ತಿರಲ್ಲ. ಮಲ ಸರ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಮರಾಠಿ ಆಗಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಂದೂ ಇದ್ರೆ ಆಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕನ್ನಡ ಖಾಯಂ ನಿಮಗೆ ನಮಗೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ನನ್ನ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಮೇಲೆ ಹುಡುಗರು ತಿಳ್ಕೊಂಡು 58 ಹೆಂಗ್ರಂದ್ರೆ 2083ಕ್ಕೆ ನಾನು ಬಂದೆ. 2019ಕ್ಕೆ ರಿಟೈರ್ಡ್ ಆದೆ. हे गेट टुगेदर आयोजन केल्याबद्दल त्या आयोजकांना मी धन्यवाद सांगतो. कारण आम्ही लोक कधी तुम्हाला मिळालं, मी ते तुम्हाला मिळालं नाही. उत्तर हा काय आज 35-40 विद्यार्थी ओळख करतो आणि हे केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद सांगतो. आणि असंच तुम्ही तुमच्या मुलाला संस्कार द्या, जननींना मत द्या, माता पिता गुरुजनांना सहकार करा आणि त्यांची सेवा करून शिका. त्या मुलाला काय शिकवा, आई वडिलांचं दर्शन घ्यायचं, सकाळ करून स्नान करायचं, ब्रश करायचं, स्नान झालं आईवडिलांना नमस्कार करणे, घरातून बाहेर जाताना आईवडिलांना नमस्कार करावं. जर्नी फार महत्वाची आहे. लांबून म्हणजे विजापूर, मुंबई, हुबळी त्या लांबून तुम्ही इथं राहिला. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. पहिली गोष्ट म्हणजे ही जन्मभूमी आणि कर्मभूमी महाराष्ट्र, मात्र माझी शिक्षणभूमी जिथं मी 5वी पासून BEd पर्यंत शिक्षण घेतलं ती माझी कर्नाटक भूमी. मी 5वी पासून BEd पर्यंत गळतगा, अकोल, संकेश्वर, त्यानंतर कारवार इथंपर्यंत मी शिक्षण घेतलं. मला कनगला हायस्कूलचं आभार मानायचे आहे किंवा कनगला हायस्कूलचं मी कौतुक करतो एवढ्यासाठी की त्या ठिकाणी मी तात्पुरतं हजर झालो होतो. थोड्याच कालावधीमध्ये मला एका चांगल्या ठिकाणी चांगल्या संस्थेत जॉब मिळाला. ते पण कोणताही बसेला नसताना आणि कोणत्याही प्रकारचं डोनेशन न देता अगदी नावाजलेली संस्था उत्तर भारतीय संस्था उत्तूर त्या ठिकाणी मी काम केलं आणि शेवटी मुख्याध्यापक सुद्धा मला त्या ठिकाणी मिळालं. माझं कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यावरती इतकं प्रेम आहे की मी तुम्हाला त्याचं वर्णन
किंवा माझ्या मनामध्ये जी आपुलकी या दोन्ही राज्यांच्या बद्दल आहे, जरी माझी जन्मभूमी महाराष्ट्र असली तर माझा सांभाळ संकट काळात माझा सांभाळ कर्नाटक राज्याने घेतला.